काय सांगाल आज नेमकी किती जागांवर आपली चर्चा झालेली आहे? बहुजन आपण कोणासोबत युती करताय? मला असं वाटतं की मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांशी वसई विरारातल्या चर्चा करतो आहे आणि योग्य तो निर्णय उद्या सकाळी सन्माननीय राजसाहेबांकडे घेतला जाईल. बहुजन सोबत जावे अशी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे आणि मला असं वाटतं की सत्तेच्या बाहेर राहण्यात काही शहाणपणा नाही, त्याच्यामुळे आम्ही बहुजन बरोबर जाण्याचा विचार करतो आहे. पण याच्या बाबतीतला शेवटचा निर्णय उद्या सन्माननीय राजसाहेब घेतील. या ठिकाणी उभाटा बरोबर युती करणार आहात का? कारण मी पहिल्या दिवसापासून पूर्ण मोठा भाऊ म्हणून पूर्ण अधिकार उभाटा यांनाच दिले होते आणि त्यांना पूर्ण चर्चेचे देखील अधिकार मी त्यांनाच दिले होते. परंतु चर्चा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीने होताना दिसत नव्हती. सतत भूमिका बदलल्या जात होत्या आणि सन्माननीय राजसाहेब भूमिका न बदलणारा माणूस आहे, त्यामुळे आता जो साहेब जो निर्णय देतील तो शेवटचा. या ठिकाणी असं उभाटांनी सांगितलंय की जे बहुजन विकास आघाडीचं म्हणणं होतं की सिटीवरतीच आमच्या लढावा आणि मनसे सिटीवर लढायला तयार आहे असं सांगितलं जातं. काय बहुजन विकास आघाडीने सिटीवर लढण्याच्या बाबतीतला निर्णय दिला नव्हता. निर्णय असा होता की कुठलाही एक वेगळा चिन्ह घ्यायचं आणि त्याच्यावर सर्व पक्ष लढायचं, असं ते निर्णय होता. सिटीवरचा निर्णय नव्हता आणि सर्वांना जर वेगळा चिन्ह मिळणार होता त्यावेळेला सगळेच तयार होते. सो त्यावेळेला तो निर्णयाचा भाग होता. आता मला असं वाटतं कोण काय बोलतं याच्याशी खूप जास्त महत्व नाहीये. आमची मुलं जी अनेक वर्षे या भागात काम करतात ती महापालिकेत जावी एवढीच आमची इच्छा आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीचं पडघम वाजू लागलेले आहेत आणि आता उमेदवार ठरवण्याची वेळ आलेली आहे. या ठिकाणी उद्धव ठाकरेंची सेना मनसे, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी यांची महाविकास आघाडी होणार होती. मात्र या आघाडीमध्ये कुठेतरी बिघाडी झालेली आहे. पालघर लोकसभेचे जनार्दन मामा पाटील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणूया काय झालं नेमकं, आघाडीत बिघाडी का झाली? नाही, आमचे बहुजन विकास आघाडी, मनसे, काँग्रेस आणि आम्ही एकत्र लढण्याचं आमचं प्लॅनिंग होतं. परंतु चिन्हावर आमचं प्रॉब्लेम झाला की बहुजनचं इच्छा होती की तुम्ही सिटीवरती लढा आणि आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण मनसेच्या आपली मशालवर लढू. हे आमचं ठरलेलं होतं. तर मशाल चिन्ह जर आम्हाला नसेल तर आम्हाला युती करायची नाही असं आपल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं प्रत्येकाचं. काय सांगाल, ही आघाडीत बिघाडी झालेली आहे. आता काँग्रेस एकी बाजूला आहे, या ठिकाणी मनसे तुमच्यासोबत आहे की नाही? नाही, मनसे आमच्या सोबत नाही. अविनाश जाधवचा ना माझा 2 दिवस अगोदर फोनवर बोलणं झालं, तेव्हा अविनाश जाधवने सांगितलं की आम्ही सिटी चिन्हावर लढण्यासाठी तयार आहोत. आणि काँग्रेसच्या लोकांना मी विजय पाटील बरोबर फोनवर माझं बोलणं झालं. विजय पाटीललाही विचारलं, तेही मला बोलले की आम्ही काँग्रेस बरोबर, काँग्रेसचे जे काही लोक आहेत ते आम्ही सिटी बरोबर लढण्यासाठी तयार आहेत. तुम्ही बोलले तुमचा प्रश्न आहे, परंतु आमच्या शिवसैनिकांना, सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही जेव्हा विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आम्ही मशाल चिन्ह नसेल तर आम्ही लढणार नाही, आम्हाला मशाल असेल तरच आपण लढणार. म्हणजे इथे कुठेतरी स्वाभिमानाचा हे आलेला आहे. काय नेमकं तुमचं हे? बघा, शिवसेना हमेशा स्वाभिमानीच आहे आणि स्वाभिमानात राहते. उद्धव साहेबांचे जे गद्दार 40 गेले निघून आणि आम्हाला मशाल चिन्ह दिलं तरी आज शिवसैनिक जागेवरती आहे. शिवसैनिक कुठे हल्लेला नाही, कार्यकर्ता कुठे हल्लेला नाही, मतदार कुठे हल्लेला नाही. त्यामुळे आम्ही आमचा स्वाभिमान विकू शकत नाही. ठीक आहे, ते काँग्रेसचे त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत राहील, मनसेचे विचार मनसेपर्यंत राहतील, परंतु आम्ही उद्धव साहेबांच्या विचाराला कुठेही तडा जाऊन देणार नाही. आणि आम्ही शिवसैनिकांनी ठरवलेलं आहे की आम्हाला मशाल चिन्ह असेल तर आम्ही लढू. हार जीत होत असते, परंतु चिन्ह आमचं गेलं तर मोठा प्रॉब्लेम होईल. मला सांगा, या ठिकाणी सगळीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आल्यानंतर सगळीकडे जल्लोष झाला होता, पण वसई विरार मधलं चित्र असं वेगळं का झालं? काय कारण आहे? ज्या दिवशी एकत्र आल्यानंतर आम्हाला मनसे सैनिकांचे फोन आलेले होते, अनेकाचे फोन आले की आपण जल्लोष करूयात. त्यांना आम्ही सांगितलं की आपली युतीच होत नसेल तर जल्लोष कसं? स्थानिक मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही आजही सांगितलं, काही कार्यकर्त्यांचे आमचे फोनवर बोलणं झाले, आम्ही तुम्हाला लांब केलेलं नाहीये. आम्ही आज पण बोलतो, तुम्ही जोडीला असाल तर आमचा 4 मध्ये आम्ही एखादा आमचा उमेदवार मागे घ्यायला लावू आणि तुम्हाला चान्स देऊ. आम्ही त्यांच्या विरोधात नव्हते, मनसे आमच्यापासून विरोधी झाला आणि अविनाश जाधवने ज्या पद्धतीने आम्हाला फोनवर सांगितलं त्याच्यामुळे आम्ही आमची स्वतःची तयारी केलेली आहे. साधारण किती जागा तुम्ही लढणार? 115 जागा आम्ही पूर्ण लढवतो. उद्याला आमचे कमीत कमीत 100 लोकांचे फॉर्म भरले जातील आणि 2-3 दिवस बाकी आहेत, तेव्हा 10, 15, 20 बाकी असतील ते भरले जातील. मनसेला सोबत घेणार आहात का आले तर, की काँग्रेस तुमच्या सोबत येणार आहे? बघा, मनसेला तर बहुजन पसंत करतच नव्हती पूर्वीपासूनच. आम्हाला सांगत होते की तुम्ही मनसेचा विषय सोडा, परंतु आम्हाला उद्धव साहेबांचा आदेश होता की आपल्याला मनसेला घेऊन चालायचं आहे, त्यामुळे आम्ही मनसेला सोडून देत नव्हते. परंतु अविनाश जाधवने जेव्हा आम्हाला सांगितलं
किंवा मग विषय संपला. या ठिकाणी मनसे या वसई विरारमध्ये वेगळी झालेली आहे आणि ती शिट्टी चिन्हावर लढणार असल्यामुळे काही मनसैनिकांनी सुद्धा रोष व्यक्त केलेला आहे. परंतु जर आपलं चिन्हावरती जर आपल्याला लढायचं नसेल तर या ठिकाणी मोठी हानी पक्षाची होणार आहे. कारण आपलं अस्तित्व कुठेतरी गहाण टाकल्यासारखं मनसेने केल्याचं काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. मग आता याच्यामध्ये संपूर्ण युती होते का? कारण अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही आम्ही त्यांना घेणार आहोत असं जनार्दन पाटील यांचं म्हणणं आहे. परंतु जर स्वाभिमान घाण ठेवून आम्हाला कोणतेही काम करायचं नाही, कोणतीही निवडणूक लढवायची नाही, स्वाभिमानाने लढू आणि सर्वच्या सर्व जागा कशा जिंकून येतील याकडे आम्ही लक्ष देऊ असं जनार्दन पाटील यांनी सांगितलेलं आहे. स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, विरार.